यस, 1 सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. बस प्रॅक्टिस पाहिजे, टेन्शन लेने का नाही. आणि यस, वैदिक मॅथची सिरीज तुमच्यासाठी मी सुरू केलेली आहे. बाय लास्ट तक देखो, ठीक आहे. जास्त लेंदी व्हिडिओ नाही, जास्त बातचीत नाही, डायरेक्ट आपण व्हिडिओ जो आहे तो सुरू करतोय. फक्त मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला 30 पर्यंत घन जे आहे ते पाठ करावं असं लागेल मित्र, ठीक आहे. जास्तीत जास्त तुम्ही गरीब असणार, गरीब म्हणजे डोक्याने गरीब, जरी गरीब असणार तर मित्र तू पाठ करून घे. पाठ असेल 30 पर्यंत तर ओके, बाकीचं पुढची प्रोसेस मी तुला सांगणार. नसेल पाठ तर आता होऊन जाईल पाठ, टेन्शन घ्यायचं नाही. पण या केसमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटचा अंक, शेवटचा म्हणजे शेवटी मित्रांनो, जर काय असेल मित्रा 2 असेल तर 8 घ्यायचं. काय घ्यायचं? 8 घ्यायचं. आणि 8 असेल तर 2 घ्यायचं, ठीक आहे. लक्षात ठेवा. 3 असेल तर काय घेणार? 7 घेणार. आणि 7 असेल तर काय घेणार? 3 घेणार. आता मी प्रत्येक पेजवर बघा इथे लिहून दिलेले आहे, ठीक आहे, तुमच्यासाठी, खास तुम्हारे लिए मैंने. समज में आया? आओ मेरे दोस्त. आता मी काय म्हटलं, 2 असेल तर 8 घ्यायचं. शेवटचे अंकी काय घ्यायचे? 2 असेल तर 8, 8 असेल तर 2, 2 असेल, अरे सॉरी 3 असेल तर 7, 7 असेल तर 3. आपल्याकडे असं काहीच नाही, फक्त काय 5 आहे. शेवटी काय 5 आहे. मग 5चा 5 काय घेणार? ॲज इट इज घेणार. लेलं बरं दोस्त, लेलं पडाक से ले लो. आणि मागून 3 नंबर कट करा. सर मागूनच का 3 कट करतो? अरे मित्र, आपण घनमूळ काढतो ना बाबा. अरे काऊन असं करायलास तू? घनमूळ काढतोय म्हणून 3 नंबर मागून कट केले ना बे. कळलं तुला? कळलं तुम्हाला? बस भाई, यही तो मैं करना था. अभी ये हम करने के बाद मित्रों, मेरे दोस्तों, भाइयों और बहनों, ठीक आहे, यामध्ये 3 नंबर कट केल्यानंतर उरलं काय सर? 15. आता 15 हा जो नंबर आहे हा कोणाच्या घणांच्या मध्ये येतो? तुम्ही म्हणणार सर साहजिक आहे, 2चा घन काय आहे सर? 8 आहे. यस सर. 3चा घन काय आहे सर? 27 आहे. बरोबर आहे सर. पूर्ण संख्या असती तर मी घेऊन मोकळा झालो असतो, पण 15 पेक्षा जास्त नंबर आहे सर, 27 है. काय 27 मोठी संख्या है सर? अच्छा, तो अभी क्या करने का? बस 27 मोठी संख्या नको, कमी असेल चालेल, कमीच पाहिजे. मग कमी कुठली संख्या सर? 8 आहे. बरोबर आहे, 8 आहे. आता 2चा घन आहे 8, बरोबर आहे, म्हणजेच ही संख्या घेणार. तो भैया हमारे पास अंतर आ गया क्या? 25 का घन. 25चा घन काय भाऊ? काय? 15625. बघा 15625 आहे. समझ में आया क्या? कहता है यस, प्रैक्टिस करना है मेरे दोस्त. अभी देखो बहुत अच्छे क्वेश्चन दिए तुम्हारे लिए. पेपरला कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते पण सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. तर 4 आहे ना भाऊ. मी काय म्हटलं, शेवटची संख्या 2 असेल तर 8 घ्या. इथे 2 असेल तर 8 घ्या. 8 असेल तर 2 घ्या. कळलं? इथे 7 असेल तर 3 घ्या. इथे 3 असेल तर 7 घ्या. पण आपल्याकडे काय 4 आहे, मग 4चा 4 ॲज इट इज घ्या. ले लो मेरे दोस्त. पीछे से 3 कट मार दो. मारला सर कट. आता कट मारण्यात आपण एक्सपर्ट झालोय, बरोबर आहे. आयुष्यात एवढे कट मारले की आता कट मारायची गरज पडलेली नाहीये. पुढे बघा 39 हा शब्द आलाय. अरे सॉरी, अंक आलेला आहे. काय आलेला आहे? अंक आलेला आहे, बरोबर आहे ना. 39 आहे, बरोबर आहे. 39 हा जो अंक आहे हा कोणाच्या घणाच्या मध्ये येतो? कुठल्या घणाच्या मध्ये येणार? मग तुम्ही साहजिक डायरेक्टली तोंड वर करणार आणि सांगणार सर 3चा घन. 3चा घन काय? 27. आणि मग काय सर? 4चा घन काय आहे सर? 64. यस सर. बघा ना सर, इथं लिहून दिलेलं तुम्हाला. या दोघा घनांच्या मध्ये येते सर. कोई दिक्कत है मेरे दोस्त? नहीं सर. समझ में आ रहा है? अभी समझ में आ रहा है? यस सर, समझ में आ रहा है. आता आपण काय म्हटलं की भाऊ आपल्याला 39 पेक्षा जास्त नंबर नकोय, कमीच पाहिजे. काय पाहिजे? कमीच पाहिजे. कमी काय भाऊ? 27. 27चा मग काय घेणार आपण? 3 घेऊन टाका. 3 आलं. 34चा घन काय आहे? 39, 30, 4. सर खत्म कहानी मेरे दोस्त, सिंपल है. आओ मेरे दोस्त, ये देखो, ये वाला, ये देखो, ये करके दिखाओ. ये अरे ये बघा. 8 असेल तर 2 घ्या. 8 असेल तर 2 घ्या. कलर काय चेंज होईल ना तुम्ही. 8 असेल तर शेवटी 2 घ्या. मागून 3 नंबर कट मारा. उरलं काय सर? 238. अरे मेरे बाप रे, 238 सर. अरे काय तू टेन्शन नाही रे बाबा, तू 238 येणार रे. 238 कोणाच्या मध्ये येतं बघा बरं. 238 कुठल्या घणाच्या मध्ये येतं. पण तुम्ही तर चेक करू शकता इझिली. तुम्ही काय करू शकता? चेक करू शकता, बरोबर आहे. आता 6चा घन काय? तर इथे बघू शकता 238. 6चा घन काय आहे? ज्याला पाठ नाही त्याने तर बघून घ्या. तर 6चा घन काय? 200.
16 बरोबर आहे. आणि 7चा घन काय आहे भाऊ 343. काय आहे 343. तुम्हाला 30 पर्यंत हे पूर्ण पाठच करावं लागेल भाऊ, तरच तुम्हाला हे येऊ शकते, लक्षात ठेवा. ठीक आहे, रट्टा मारायचो, रट्टा मारलो. आता सर 238 या दोघांच्या मध्येच येत आहे, बरोबर आहे ना. पण आपल्याला 343 ही मोठी संख्या आहे या 238 पेक्षा. मग मोठी संख्या तर आपण घेणारच नाही, मग काय घेणार, फक्त छोटी संख्या. छोटी संख्या सर काय आहे 6. छोटी संख्या काय आहे सर 6. म्हणजेच काय सर 62चा घन आला 238 328. समझ में आया मेरे दोस्त, यही तुम्हें सीखना है मेरे दोस्त. आओ 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 ध्यान दो. बघा सर 6 संख्या आलेली आहे. 6 आहे सर, 6चा 6 ॲजिटीज घ्या का, कारण की आपल्याला आता कळलेलं आहे. आता आम्ही हुशार झालो सर. आता सर आम्हाला तुम्ही गरीब म्हणायचं नाही, आता गरीब म्हणायचं नाही सर, आता आम्ही उत्तर काढू शकतो. पुढे बघा सर 97. सर 97 सर उरला, मागून 3 कट मारला, 6चा 6 ॲजिटीज घेऊन टाकला सर, 97 उरला. अच्छा, अब 97 ये किसके किसके बीच में आ रहा है मेरे दोस्त. मग तुम्ही म्हणणार की सर 4चा घन 64 आणि सर 5चा घन 125. ले लो सर, मेरे दिमाग में बत्ती चल रही है. आता सर 97 ही संख्या जी आहे ही 5 पेक्षा बघा मोठी आहे, 5 पेक्षा मोठी आहे, बरोबर आहे. 5 पेक्षा काय आहे मोठी आहे. ठीक आहे, आता जसं जसं बॉक्स करतोय त्यांचं कॉम्बिनेशन करून डोक्यात फिट करायचं काम करा. ठीक आहे, 4 5 6 7. ठीक आहे, 6 7चा घन 4 5चा घन हे करायचं काम करा, डोक्यात फिट करायचं काम करा. कळलं. 5चा घन 125, 4चा 64. काय आहे 64. या दोघांच्या मध्येच येणार, पण 97 पेक्षा 125 मोठा आहे म्हणून काय घेणार आपण 64. 64चा काय घेणार भाऊ 4. इथे घ्या 446चा घन आहे काय 97 336. आओ मेरे दोस्त, ये तो बड़ा ही आसान सवाल था. बघा एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 39 30 39 सॉरी 49 30 39 या संख्येचा घनमूळ काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे. अरे भाई हमें कुछ लेना देना नाही. घनमूळ, घनमूळ म्हणजेच काय, यालाच म्हणतात घनमूळ. याला काय म्हणतात घनमूळ, बरोबर आहे. आता शाब्दिक उदाहरण आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 493039, बरोबर आहे. येस. आता काय 9चं 9 ॲज इट इज घ्या रे. घेतलं, घेऊन टाकलं सर. पुढे इसको मार दो कट, इसको मार दो क्या कट सर कट मार दो, बरोबर आहे. येस सर. आता सर 493 ही संख्या आहे सर, 493 ही संख्या आहे. म्हणजे सर मला एक कळतंय की 493 ही संख्या 7चा घन काय आहे सर, 7चा घन काय सर 343. काय सर 343, बरोबर आहे. येस सर. अभी मेरे दिमाग में और ट्यूपेट्री सर 8चा घन, 8चा घन काय, 8चा घन काय 512, 8चा घन काय 512. ओ ऐसा आहे क्या. आता 493 पेक्षा हे तर जास्त आहे, मग आपण काय घेणार 343. पण 343चा काय घेणार 7. म्हणजेच काय सर 79. ऑप्शन आहे का 79. बस भाऊ डी ऑप्शन. समझ में आया. यस सर. अभी देखो हंसते खेलते अभ्यास करो, टेन्शन घेणे का नाही. पुढे बघा 2 संख्या आली सर. अच्छा सर, मग तुम्हीच तर सांगितलं होतं सर 2 असेल तर 8 घ्या. येस घेऊन टाका ना, मग मी थोडी ना काय बोलतोय भाऊ, बरोबर आहे ना. 8 2 असेल तर काय घेणार 8 घेणार. मागून 3 संख्या मारणार कट, मागून 3 संख्या मारणार आता कट. तर उरलं काय 314. अच्छा सर 314 आहे क्या. अच्छा मग सर, मग मला एक गोष्ट कळते की सर हा जो घन येणार, हा जो घन येणार तो सर 6चा घन. 6चा घन काय भाऊ, 6चा घन काय सर 216. 6चा घन काय भाऊ 216. 6चा घन काय 216. तर 7चा घन काय असेल, 7चा घन काय असेल 343. 343 343. ओ ऐसा है क्या सर, अभी समझ में आ रहा है. 314 पेक्षा सर हा जास्त नंबर आहे, पण हा कमी आहे म्हणून काय घेणार 216चा 6 घेणार. म्हणजे सर 68. ओ 68 है क्या. ये लो मेरे दोस्त बी ऑप्शन. समझ में आया मेरे दोस्त. इस तरह से आप ये सॉल्व कर सकते हो. कमीत कमी तुम्हाला 20 ते 30 पर्यंत घनमूळ जे आहे, घन सॉरी पाठ करावे लागेल, कळलं. और मेरे दोस्त बड़े आसान तरीके से, बड़े ही प्यार से और हम ये सॉल्व कर रहे हैं भाई घन आणि घनमूळ. चला मित्रांनो, माझ्या बाल मित्रांनो, माझ्या सखा सखी एक्सेट्रा वॉट एवर जो भी हो आप, मेरे लगते हो, मेरे स्टूडेंट जो भी हो, मेरे भाई मेरे दोस्त मेरे बहन, और इस सवाल का जवाब दो. अच्छा सर तुम्ही सांगितलं होतं की शेवटी जर 3 असेल तर 7 घ्यायचं, 7 असेल तर 3 घ्यायचं, 2 असेल तर 8, 8 असेल तर 2. कंटिन्यू मी ते सांगतोय का तुमच्या ब्रेनमध्ये फिट होईल, बरोबर आहे. सर आता 3 आहे, मग आपण काय घेणार 7 घेणार. काय घेणार सर 7 घेणार. अच्छा सर अब समझ में आ गया.
7 घेतलं, मागून 3 नंबर आता मारला कट. ओ ऐसा क्या मेरे दोस्त. ओके मग सर 912 आहे. येस सर. आता 912 कोणाकोणाच्या मध्ये येणार सर? 9चा घन. 9चा घन काय तो सर 729 येतो. काय तो सर 729. आणि 10चा घन काय तो सर 1000 येतो. काय तो सर 1000. ओके बॉस. तो अभी क्या करने का? बघा 912 जी संख्या आहे 1000 पेक्षा काय आहे? 1000 पेक्षा कमी आहे, पण 1000 जास्त होतोय. मग आपण काय करणार सर? छोटी छोटी संख्या घेतो, लहानात लहान संख्या घेतो. म्हणजे 729 तरी काय आहे याच्या जवळपास किंवा कमी आहे, बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी संख्या घेतली आणि ही कुठली संख्या 9 घेतली, म्हणजे काय 97. ऑप्शन 97 कुठे? हा बघा, समझ में आया मेरे दोस्त? पुढे बघा, व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 1860,867 म्हणजेच काय 186 0 867. हे काय पाठ काय कोणाला पाठ नसतं भाऊ, हे आपल्याला समजून घ्यावं लागतं, बरोबर आहे. 7 असेल तर काय घ्यायचं? 3 घ्यायचं. 7 असेल तर काय घ्यायचं? 7 असेल तर 3 घ्यायचं. मागून 3 नंबर कट मारायचा. आता उरला काय 18 आणि 60. 18 आणि 60. 18 आणि 60. अच्छा मेरे दोस्त 18 आणि 60 आहे का? कोई दिक्कत नाही सर, आम्हाला माहिती आहे. 12चा घन. 12चा घन काय रे? 12चा घन काय असं म्हणतोय मी. 12चा घन काय आहे? 1728. 1728 येस सर. पुढे बघा 13चा घन. 13चा घन काय रे भाऊ? 2197. 21 काय आहे? 97 आहे. 21 काय आहे? 97. आय एम शुअर 2197. हा भाई बरोबर आहे, 2197 आहे, बरोबर. 2197 आहे. पुढे बघा, आता या दोघांच्या मध्येच येणार आहे, बरोबर आहे. पण आपण मोठी संख्या घेऊ शकत नाही. आपल्याला काय पाहिजे? छोटी संख्या. म्हणजे छोटी संख्या काय आहे सर? 12. मग इथं घेतला 12, लावून दिलं 12, वाजले त्याचे 12, उरला काय 123. अहो भाऊ आ गया 123. ये ले लो बेटा 123. कळलं? अतिशय सोपे आहे. अरे त्यांना काय को टेन्शन लेणे काय? इतना मगज में आ रही थी मैं कट मच करेल रे तू. हां चला इकडे बघा बरं. बघा पुढची संख्या काय की अरे बापरे सर तो पॉइंट आला, आता काय करायचं? अरे काय कुठे टेन्शन लिहायला रे बाबा तू? अरे बाबा टेन्शन ले नेता नाही, टेन्शन दे नेता. गाताला हे मेला दिल, माझा दिल. बघा आता माझा दिल काय म्हणतोय? आपल्या हृदयाचा दरवाजा मोकळा करा. आणि बघा 8 असेल तर काय घेणार? शेवटी 8 आहे तर काय घेणार? इथे 2 घेणार. कळलं पर्यंत? येस. मागून 3 कट मार दो. आता कट मारणार तुम्ही एक्सपर्ट झाले, बरोबर आहे. येस सर. सध्या या पॉईंटचा विचार करू नका. ठीक आहे सर, नाही करत. पॉईंटचा विचार नाही करत. तेल लावायला गेला तो गेला, जाऊ दे, गेला खड्ड्यात तो. आता आपल्याला काय दिसतं सर? फक्त 50-88 दिसते. पॉईंटला साईडला ठेवलं मी, पॉईंट मला दिसतच नाही आहे. समज मी काय दिसतंय? फक्त 50-88 दिसतंय. काय दिसते? 50-88 दिसते. 50-88 दिसतंय का सर? ओके 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 सर. मला काय दिसतंय सर? 50-60. अरे ये कहाँ जा रहा है? ओ मेरे दोस्त ये क्या हो रहा है? हाँ अच्छा. आता सर 50-88 दिसते सर. 50-88. अच्छा सर 50-88 कोणाकोणाच्या जवळ येऊ शकतं सर? 17चा घन. सर 17चा घन काय आहे? 49-13 आहे. काय आहे? 49-13 आहे. बघा भाऊ आंबे रट्टा मारते, तुम्ही रट्टा मारू. ठीक आहे. पुढे बघा 18चा घन काय आहे? 18चा घन काय आहे? 58 32 आहे. 58 काय आहे? 32 आहे. 58 32 बरोबर आहे. 58 काय आहे? 32 आहे. 58 काय आहे? 32 आहे, बरोबर आहे. यस सर. अभी क्या करने का? काहीच नाही सर. आता बघा कुठल्या संख्येच्या जवळपास आहे रे भाऊ? अरे सॉरी, कुठल्या संख्येपेक्षा कमी जास्त काय सर? हीच संख्या जास्त आहे, आपण घेऊ शकत नाही. या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे, हीच संख्या घेणार. म्हणजे या संख्येचा आपण उचलणार 17. अच्छा सर, हे तर कळलेलं आहे. आता इथपर्यंत सर का? आता तर कळलेलं आहे, बरोबर आहे ना? इथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे सर. काही प्रॉब्लेम नाही आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. पण सर या पॉईंटचं करायचं काय? काही टेन्शन लेणे का नाही. आपण काय काढतोय सर? घनमूळ काढतोय बेटा, बरोबर आहे ना? बघा आता बरोबर आहे ना? घनमूळ म्हणजे 3 संख्या, बरोबर आहे. म्हणजे 3-3चा पेअर करा, मागून 3-3चा पेअर करा. म्हणजे याचा एक पेअर झाला, कळलं? याचा एक पेअर. जोड्या बनवा, जोड्या लावा. आपली जोडी कधी तयार झाली नाही, कमीत कमी गणिताची तरी लावा, बरोबर आहे. याचा एक पेअर झाला 3 संख्या, 3चा किती पेअर झाले? 2. म्हणजे 2 पेअर झाले ना. आणि 2 पेअर नंतर एक पॉईंट आहे. 2 पेअर नंतर एक पॉईंट आहे, म्हणजे 2 नंबर नंतर एक पॉईंट द्यायचा, म्हणजे 1.72. खतम कहाणी. कळलं मित्रांनो? 1.72. इतना आसान सा सवाल आपके लिए. कळलं इथपर्यंत? 1.72. बघा बरं याचा काय येणार मग आता? अच्छा सर 4 आहे का सर? 4 ॲजिटीज घेऊन टाकलं सर. मागून 3 कट मारले, पॉईंटचा विचार करू नका सर. 62-29 आहे का सर? 62-29 आहे का सर? अच्छा सर मग मी काय करणार सर? 18चा घन घेणार सर. 18चा घन काय सर? अरे लिहायची काय गरज आहे? हे काय इथंच आहे.
58 32 आहे. 18चा घन काय सर 58 32 आहे आणि 19चा घन काय सर 68 59 आहे. बरोबर आहे ना. आता 62 29 जी ही संख्या आहे 62 सध्या पॉईंटचा विचार करू नका हां. 62 29 ही संख्या आहे. 62 29 ही संख्या या दोघांच्या कोणाच्या मध्ये येणार या दोघांच्या मध्ये येणार. यस सर. पण सर आपण 62 29 ही संख्या 68 59 पेक्षा काय आहे कमी आहे. बरोबर आहे ना. कमी आहे आणि 68 59 जास्त आहे. मग आपण जास्तीत जास्त संख्या घेत नाही मोठी घेतो आणि 58 32चा म्हणजे 18 घेणार. म्हणजेच काय सर 18 घेणार. यस सर. इथपर्यंत आपल्याला काही डाऊट नाही आहे. आणि सर मग आता आपण 3 3चा पेअर करतो. 3 3चा पेअर करतो. मागून 3 पेअर करा. मागून 3 पेअर करा. पॉईंट नंतर एक पेअर झाला. पॉईंटच्या आधी पॉईंटच्या नंतर बघा एक पेअर झालाय. म्हणजे एक पेअर म्हणजे एक नंबर. म्हणजेच काय येणार एक नंबर नंतर काय द्यायचा फक्त मागून एक पॉईंट द्यायचा. म्हणजे सर 18.4 उत्तर कुठे है बघा 18.4. समझ में आया मेरे दोस्त. बड़ा ही आसान था सवाल था ये आपके लिए. बड़ा ही आसान सा सवाल था. चलो मेरे दोस्तों धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया यहाँ तक जुड़े रहने के लिए और कुछ नया सीखने के लिए. चला तर अगर आपने कुछ नया सीखा हो मेरे दोस्त तर मस्तपैकी सबस्क्राइब करून टाका लाईक करून टाका आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तुम्हारे कमेंट से तुम्हारे प्यार से मुझे थोड़ा सा मोटिवेशन मिलेगा और ताकत आएगी तुमको पढ़ाने के लिए. ठीक है मेरे दोस्त. चला तर भेटूया नेक्स्ट वीडियो मध्ये. टाटा बाय. टेक केअर. बबडी लव यू.